नमस्कार, मी रेणुका. आपलं नाशिकमध्ये स्वागत. तुम्ही बघताय आपला देश आपलं राज्य. देशभरातील सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत, पण प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. त्र्यंबकेश्वरला पावसाचा तडाखा, रस्त्यांवर पाण्याचे पाट. कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. देहूत पालखी प्रस्थान उत्साहात, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलं तुकोबांचं दर्शन. पालखीसाठी पुणे सज्ज, AI कॅमेऱ्यांची असणार सोहळ्यावर नजर. मुसळधार पावसाचा विमान सेवेवर परिणाम, इंडिगो विमानाचा गो अराउंड. अतिवृष्टीचा भीमाशंकरला तडाखा, पुराच्या पाण्याने मंदिराला वेढा. आता वळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेने जनजीवन विस्कळीत झालंय. मंगळवारी पहाटेपासून रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत होते. त्यातच कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग 2 दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळी कमी झाला. मात्र पहाटे 3:30 वाजता सुरू झालेल्या मुसळधार पाऊस सलग पाऊण तास सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत होते. भगवती चौक, लोहार गल्ली, मेन रोड, लक्ष्मीनारायण चौक आणि गंगाकाठ परिसरात पाणीच पाणी साचले होते. कुंभमेळ्याच्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि पावसात डोंगरावरून वाहून आलेल्या मातीमुळे शहरात मोठं चिखल निर्माण झालंय. सध्या पाऊस थांबून पाणी ओसरलं असलं तरी चिखलामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे अहिल्या, पुष्करणी आणि गंगासागरकडून येणारे पावसाचे पाणी गोदावरी संगम घाटात वाहिल्याचं पाहायला मिळालं. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. देहूनगरीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तिमय वातावरण लाभले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत नम्र अभिवादन केलं. यावेळी उपस्थित वारकरी, मान्यवर आणि मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत आषाढी वारीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांचे विचार समाजाला एकतेचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे असल्याचं सांगितलं. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. भक्ती, परंपरा आणि उत्साहाने नटलेल्या या पालखी प्रस्थान सोहळ्याने देहू नगरी पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेली. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. आषाढी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर सज्ज झालंय. भाविकांच्या सुरक्षेसाठी 8,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 8,000हून अधिक पोलीस तैनात असून पालखी मार्गांवर AI आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी 5 पोलीस मदत केंद्रे आणि पालखीचे लाईव्ह लोकेशनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस दलांकडून पालखी बंदोबस्त योग्यरित्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिप्लॉय करण्यात आलेली आहे. अंदाजे आमचे 7,000 पोलीस अधिकारी, कर्मचारी, SRP कंपनीज, BDDS टीम्स, QRT टीम्स, होमगार्ड्स इत्यादी डिप्लॉय करण्यात आलेली आहे. वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वारकरी असतील, वारकऱ्यांचे दिंडीचे गाडी असतील किंवा जे आम दर्शनार्थी आहे त्यांचे योग्य सुरक्षा आणि योग्य कम्युटिंग साठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पाऊसची स्थिती असल्यामुळे जी काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याचे पण विचार करून नियोजन करण्यात आलेली आहे.
डिझास्टर मॅनेजमेंट टीम्स, NDRF, SDRF आणि आमचे क्विक रिस्पॉन्स मॉड्यूल्स या दृष्टिकोनातून इफेक्टिव्हली हाय अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे. न्यूज डेस्क आपलं नाशिक. मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या हवामानाचा फटका नवी मुंबई विमानतळावरील विमान सेवेलाही बसलाय. कमी दृश्यमानतेमुळे इंडिगोच्या विमानाला लँडिंग रद्द करून पुन्हा आकाशात झेप घ्यावी लागली. इंडिगोचे ATR विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही. त्यामुळे प्रसंगावधान राखत वैमानिकाने तात्काळ गो अराउंड करत विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संभाव्य धोका टळला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला बसला आहे. पुराच्या पाण्याने मंदिर परिसर जलमय झाला असला तरी भाविकांचा उत्साह कायम असून हर हर महादेवचा जयघोष सुरू आहे. संततधार पावसामुळे भीमाशंकर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुराच्या पाण्याने मंदिराला अक्षरशः वेढा घातला आहे. दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने संपूर्ण परिसर जलमय झालाय. जंगल परिसरातील डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मुसळधार पावसातही भाविक सुरक्षित अंतर राखत हर हर महादेवच्या जयघोषात दर्शन घेत आहे. दरम्यान मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांवरही अतिवृष्टीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत असून भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीत कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी पवित्र स्नान आणि श्रींचे दर्शन घेतले. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली असून श्रींची उत्सव मूर्ती परमपूज्य श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत. या पर्वणीचा आनंद घेत आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स दोऱ्या बांधलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत. स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत. लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत त्या सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे. बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन. तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास. चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज.
आपलं नाशिक, आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण, पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी, पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास. चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून 22 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर 4 जणांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने 4568 नागरिकांची सुरक्षित सुटका केली आहे. याबाबत खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. माझे सर्व वारकरी बंधू भगिनी नम्र विनंती आहे की त्यांनी सरळ पुण्याकडे अगोदर यावं आणि त्यांची व्यवस्था पुणे शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यासाठी सर्वांनीच खबरदारीच्या दृष्टीने आपण पुणे महानगरपालिका हद्दीत पालखीने प्रवेश केल्यानंतर नंतरच पालखीत सहभागी व्हावं, असं आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन यांना सहकार्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 22 ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामध्ये मयत व जखमी प्रामुख्याने 9 ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पाटण तालुका मावळ इथे जवळजवळ 3 लोकांचा ढिगाऱ्याखाली सापडलेले होते. त्यांना NDRF आणि PMRDAच्या टीमनी त्यांना ही मदतीनं बाहेर काढलेलं आहे. तसेच भेळ चौक कोटक महिंद्रा बँक समोर पिंपरी चिंचवड येथे संरक्षण भिंत पडल्याने जवळजवळ 1 व्यक्ती मयत झालेली आहे आणि जवळजवळ 8 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. त्यांना तिथल्या पिंपरी चिंचवडच्या मनपा टीमने आणि स्थानिक आपदा मित्रांनी त्यांना हे केलेलं मदत केलेली आहे. तसेच खेड तालुक्यातील शेलू कुरकुंडी रस्त्यावरून एक दुचाकी वाहून गेल्यामुळे श्री डांगले आणि श्री जाधव अशा 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. तिथेही स्थानिक लोकांनी आणि आपदा मित्रांनी त्यांचं शोध म्हणजे त्यांनी मदत केली, पण ते शोधकार्य अजून चालू आहे. त्यामुळे एकूण 4 व्यक्ती मयत, 2 पुराच्या पाण्यात बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. डोंबिवलीत कॅन्सर रुग्णालयाच्या प्रकल्पस्थळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अचानक भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील निष्काळजीपणा आणि भिंत कोसळल्याच्या घटनेवर त्यांनी संबंधित कंत्राटदाराला चांगलंच फैलावर घेतलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवलीतील प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयाच्या प्रकल्पस्थळी निर्माण झालेली परिस्थिती पाहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत कंत्राटदाराला कामातील हलगर्जीपणाबाबत जाब विचारला. यावेळी थोडी तरी अक्कल वापरा नाहीतर जेलमध्ये टाकून देईल अशा कठोर शब्दात त्यांनी कंत्राटदाराला इशारा दिला. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकरणाची चर्चाही जोरदार सुरू आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. भिवंडी परिसरातील तानसा नदीला आलेल्या पुरामुळे अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिक अडकून पडले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचाव कार्य राबवत सुमारे 50 ते 60 नागरिकांची सुखरूप सुटका केली. मुसळधार पावसामुळे तानसा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. परिणामी अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं. रस्ते आणि घरांमध्ये पाणी साचल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. परिस्थितीची माहिती मिळताच दक्ष नागरिक फाउंडेशनच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ बचाव कार्य सुरू केले. वयोवृद्ध महिला आणि इतर नागरिकांसह सुमारे 50 ते 60 जणांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलवले. पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपत्तीच्या काळात दक्ष नागरिक फाउंडेशनचे पथक नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. इथली ही जनता आहे, ह्या प्रचंड यांच्यावर एक प्रसंग ओढावलेला आहे की ह्या पूर परिस्थितीमुळे त्यांच्या घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे, दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि ही पूर परिस्थिती झाल्यामुळं आपल्याला आपल्या फाउंडेशनची ही सगळी टीम, ही सगळे माझे युवक सगळे आज मदतीसाठी आलेले आहेत. सर्व जनतेला एक आव्हान आहे की आपण आपल्या या योजनेमध्ये किंवा ह्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. आणि ह्या आपत्तीमध्ये ज्या ज्या लोकांना, ज्या जनतेला मदतीची गरज लागेल त्यांना आपण सरळ हाताने मदत करायची. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन करण्यात आलंय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वेश्या व्यवसायाविरोधात महात्मा फुले पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6 महिला दलालांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वेश्या व्यवसायाविरोधात महात्मा फुले पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात 6 महिला दलांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून 3 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या कारवाईमुळे मानवी तस्करी आणि अवैध धंद्यांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पारंपरिक मानवंदना दिली. माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रवेश करून गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टच्या वतीने मानाच्या अश्वांचे विविध पूजन करण्यात आले. या पारंपरिक सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथले शितोळे सरकार आहेत हे दरवर्षी ज्या माऊलींच्या रथाबरोबर रथाच्या पुढे या सोहळ्यामध्ये या जे अश्व असतात हे 2 अश्व गेली कित्येक वर्ष या मंदिरामध्ये येतात, बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि तिथून पुढे ते वारीला जातात. तर हा आमचा आनंद सोहळाच आहे आणि दरवर्षी आम्ही या सोहळ्याला म्हणजे आम्हाला वाट बघत असतो. असा हा सोहळा आहे आणि खूप चांगला आहे. रामकृष्ण हरी, जय गणेश. बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून येणारे हे मानाचे अश्व दरवर्षी आषाढी वारीपूर्वी गणरायाचे दर्शन घेतात. यंदाही ही परंपरा उत्साहात पार पडली. यावेळी मंदिर ट्रस्टतर्फे वारीनिमित्त विविध सेवा उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर भेटूयात दुपारी 12:30च्या बातमीपत्रात. पण त्याआधी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. त्र्यंबकेश्वरला पावसाचा तडाखा, रस्त्यांवर पाण्याचे पाट. कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. देहूत पालखी प्रस्थान उत्साहात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलं तुकोबांचं दर्शन.
पालखीसाठी पुणे सज्ज, AI कॅमेऱ्यांची असणार सोहळ्यावर नजर. मुसळधार पावसाचा विमान सेवेवर परिणाम, इंडिगो विमानाचा गो अराउंड. अतिवृष्टीचा भीमाशंकरला तडाखा, पुराच्या पाण्याने मंदिराला वेढा.